हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून महिन्यामधला आपण एक आज नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महाराष्ट्र. थोडा टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केलेत. आजचं महाराष्ट्र सेक्शनचं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचं किंवा अख्ख्या जगभराचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक दिन जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे. यावर्षी तिथीनुसार आणि तारखेनुसार असा 2 दिवशी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचा हा 350वा राज्याभिषेक दिन त्या ठिकाणी पार पडलेला आहे. सो आयोग तुम्हाला विचारू शकतं की शिवाजी महाराजांचा यावर्षी कितवा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला, तर 350वा. तिथीनुसार त्या ठिकाणी तो 2 जूनला साजरा करण्यात आला आणि तारखेनुसार तो ऑब्व्हियसली 6 जून 2023ला साजरा करण्यात आलेला होता. जेव्हा रायगडावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री गेले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा त्या ठिकाणी केल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा होती, जी काही रायगड आहे त्या रायगडाच्या पायथ्याशी 45 एकर परिसरामध्ये शिवसृष्टी उभारली जाणार आणि त्यासाठी 50 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही गोष्टी त्या ठिकाणी उभा केल्या जातील, ज्यातून आपण शिवचरित्र पाहू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रायगडाप्रमाणे प्रतापगडाच्या संवर्धनासाठी देखील एका स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल आणि या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले, जे माजी खासदार त्या ठिकाणी आहेत, ते त्या ठिकाणी असणार आहेत. ओके, येस. सो बेसिकली 2 महत्त्वाच्या घोषणा. एक, शिवसृष्टी स्थापन केली जाईल रायगडाच्या पायथ्याशी आणि रायगडाप्रमाणेच प्रतापगडसाठी एक स्वतंत्र प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन करण्यात येईल. याच शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेका दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचं देखील त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण केलं. निमित्त होतं 350वा शिवराज्याभिषेक दिन. सांस्कृतिक कार्य मंत्रालयानं अशा प्रकारचं विशेष टपाल तिकीट जे आहे ते जारी केलेलं आहे. याची किंमत आहे 5 रुपये आणि ह्या तिकिटावर काय आहे तर होनाचं चित्र आहे. होन काय तर शिवराज्याभिषेकाच्या वेळेला जे काही सुवर्ण मुद्रा होती किंवा सुवर्ण चलन होते त्याला होन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, सो शिवाजी महाराजांच्या काळातलं सुवर्ण चलन आपण त्याला होन म्हणतो. ते होन जे आहे त्याची प्रतिकृती या तिकिटावर छापण्यात आलेली आहे. ओके, सो 2 गोष्टी आपण बघितल्या शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेका दिनानिमित्त. एक, यावर्षी तिथीनुसार आणि तारखेनुसार हा साजरा करण्यात आला 350वा शिवराज्याभिषेक दिन आहे. रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभा केली जाणार. प्रतापगडसाठी एक स्वतंत्र प्राधिकरण असेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, याच स्वराज्याभिषेक दिनानिमित्त त्या ठिकाणी 5 रुपयांचं टपाल तिकीट देखील अनावरण करण्यात आलेलं आहे. येस. नंतर आहे बघा असा एक महत्त्वाचा टॉपिक, ज्या टॉपिकवरती आयोगानं मागच्या वर्षी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. तो म्हणजे जी काही मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेसाठीचे साहित्य अकादमी पुरस्कार त्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. सो बेसिकली साहित्य अकादमी जी आहे, प्लेन साहित्य अकादमी असू देत, बालसाहित्य पुरस्कार असू देत, अनुवादाचे साहित्य अकादमी असू देत किंवा युवा साहित्य अकादमी असेल, हे पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर करत असते. आणि 2023चे 2 महत्त्वाचे पुरस्कार त्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. ते साहित्य अकादमीचे बालसाहित्य आणि साहित्य अकादमीचा युवा साहित्य. मागच्या वर्षी त्या ठिकाणी आयोगाने मराठी भाषेसाठीचा बालसाहित्य पुरस्कार खालीपैकी कोणत्या पुस्तकाला जाहीर झाला आहे? संगीता बर्वे यांच्या पियूची वही. सो याच्यावरती प्रश्न विचारला होता. सो यावर्षी पण असाच प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो मराठी भाषेचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. उमा कुलकर्णी, शफाअत खान आणि डॉक्टर कैलास अंबुरे यांच्या निवड समितीनं मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी त्या ठिकाणी तयार केली आहे. 50,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 2 महत्त्वाचे पुरस्कार ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं की मराठीचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार आणि मराठीचा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार. लक्षात ठेवा, हे पुरस्कार प्राप्त विजेते आणि पुरस्काराचं कुठल्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. युवा पुरस्कार जो आहे तो विशाखा विश्वनाथन यांना मिळालेला आहे आणि त्यांचं पुस्तक आहे स्वतःविरुद्ध उभा करताना. हा एक कविता संग्रह आहे. लक्षात ठेवा, स्वतःविरुद्ध उभं करताना नावाच्या कविता संग्रहासाठी विशाखा विश्वनाथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर आहे साहित्य अकादमीचा मराठी भाषेचा बाल साहित्य पुरस्कार. तो मिळालेला त्या ठिकाणी आहे एकनाथ आवाड यांना. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे
छंद देई आनंद हा पण एक कविता संग्रह आहे. सो बेसिकली जे काही 22 भाषा आहेत त्या 22 भाषांसाठी त्या ठिकाणी साहित्य अकादमी प्लस 2 इतर भाषा त्या ठिकाणी इंग्रजी आणि राजस्थानी, सो अशा 24 भाषांसाठी साहित्य अकादमी अनाऊन्स होत असते. परंतु आपल्याला हे सगळे पुरस्कार जास्त महत्त्वाचे नाही आहेत, तर ह्याच्यामध्ये फक्त जे मराठी पुरस्कार विजेते लेखक आहेत तेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सो मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार विशाखा विश्वनाथन यांना स्वतः विरुद्ध उभा करताना या कविता संग्रहासाठी, आणि साहित्य अकादमीचा मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार एकनाथ आवड यांना छंद देई आनंद या कविता संग्रहासाठी त्या ठिकाणी मिळालेलं आहे. सो ही दोन्ही लेखकांची नावं आणि दोन्ही पुस्तकांची नावं आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहेत, कारण याच्यावरती आयोगाने पूर्वी प्रश्न विचारलेला आहे. ओके, आयोगाने मागच्या वर्षी इथं प्रश्न विचारला होता की संगीता बर्वे यांना खालीपैकी कोणत्या पुस्तकासाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. सो आयोगाने जर ट्रेंड फॉलो केला तर हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. ओके, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार जो आहे तो एका महत्त्वाच्या लेखिकेला मिळालेला आहे, म्हणून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. 24 भाषांमधले इतर साहित्यिक लक्षात घ्यायची गरज नाही, परंतु इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार जो आहे तो सुधा मूर्ती यांना जाहीर झालेला आहे. बरेच पुस्तकं यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि हे फार महत्त्वाचं नाव त्या ठिकाणी आहे, म्हणून मी ते घेतलेलं आहे. त्यांच्या ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज या पुस्तकाला बालसाहित्याचा इंग्रजी भाषेसाठीचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो हे महत्त्वाचं आहे. सुधा मूर्ती यांच्या नावामुळे हा पुरस्कार थोडा महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर 97वा अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहे ते जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी होणार आहे, आणि ह्या अमळनेर इथं होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून रवींद्र शोभने यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. जेव्हा जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत तेव्हा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. ओके, सो हा जे काही 97वा अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते अमळनेर जळगाव इथं होणार आहे 2 ते 24 फेब्रुवारी 2024, म्हणजे पुढच्या वर्षी हे संमेलन पार पडेल. अमळनेर इथं होणारे हे दुसरं साहित्य संमेलन आहे. याच्यापूर्वी 1952ला 35वं मराठी साहित्य संमेलन कृष्णाजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलं होतं. साने गुरुजी यांची जन्मभूमी आपण त्याला त्या ठिकाणी अमळनेर समजतो. ओके, सो बेसिकली 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत ज्याच्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतं. एक, 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे, तर ते आहे अमळनेर, आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत रवींद्र शोभने. जर तुम्हाला रवींद्र शोभने यांच्याविषयी जर डिटेलमध्ये प्रश्न विचारला तर ही व्यक्ती कोण आहे, त्यांचे पुस्तकं नक्की कोणकोणते आहेत हे माहिती असावं, म्हणून मी थोडं डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण जेव्हा फ्रान्सिस दिब्रेटो नावाची व्यक्ती मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली होती तेव्हा आयोगाने फार डिटेल प्रश्न त्यांच्याबद्दल विचारले होते. इव्हन त्यांच्या जन्मापासून, त्यांच्या शिक्षणापासून, त्यांच्या पुस्तकांपर्यंत आयोगाने मजल मारलेली होती. सो आपल्याला हे जे काही रवींद्र शोभने आहेत ह्या रवींद्र शोभने विषयी पण आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन गोळा करावी लागेल. हे मूळ खरसोली येथील ह्यांचा जन्म त्या ठिकाणी आहे. नागपूर जिल्ह्यातलं खरसोली नावाचं गाव आहे. धनवटे नॅशनल कॉलेज जे आहे नागपूरमधलं, तिथं त्यांनी प्राध्यापक म्हणजेच प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. मूळ त्यांची जी काही साहित्य संपदा आहे ती कादंबरी, कथासंग्रह, आत्मकथा आणि साहित्य आणि समीक्षा या कॅटेगरीमध्ये मी त्या ठिकाणी टाकलेली आहे. ह्यातली सगळी पुस्तकं आपल्यासाठी महत्त्वाचंच आहेत, परंतु त्यातल्या त्यात कादंबऱ्या जास्त महत्त्वाच्या आहे. अश्वमेध, उत्तरायण, कोंडी, पडघम, पांढरे हत्ती, प्रवाह, 26 दिवस, रक्तध्रुव आणि होळी. ओके, सेम तुमच्या नोट्समध्ये पण मी ही सगळी पुस्तकं दिलेली आहेत. वाचून दाखवण्यात काय अर्थ नाही. तुम्ही जेव्हा तुमची परीक्षा जवळ आलेली असेल तेव्हा रिव्हिजन करताना ह्या गोष्टी वाचा. अदरवाईज तुम्ही रेग्युलर वाचत असताना फक्त एवढंच लक्षात ठेवा की 97वं अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी होणार आहे आणि याचे अध्यक्ष जे आहेत ते रवींद्र शोभने आहे. जेव्हा तुमची परीक्षा जशी जशी जवळ येईल, जेव्हा तुम्ही रिव्हिजन करत असता तेव्हा हे एकदा नजरेखालून घालायचं. अदरवाईज फक्त कादंबरी जेव्हा तुम्ही रेग्युलर वाचत असता तेव्हा वाचत जा. परीक्षेच्या वेळेला मात्र कथासंग्रह, आत्मकथा आणि साहित्य आणि समीक्षा हे एकदा वाचून घ्या. एकदा वाचून घेतल्यानंतर परीक्षेला ह्यातलं एखादं जरी पुस्तक दिलं तर तुम्हाला असं वाटू शकतं की हे पुस्तक मी कुठेतरी वाचलेलं आहे. सो या मोठ्या यादीबद्दल जास्त काळजी करायची नाही, कारण
हे पाठांतर करत बसलात किंवा हे रिव्हिजनच्या वेळेला वाचत बसलात तर आणखीन कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. सो बेसिकली हे कधी वाचायचं आहे, परीक्षा आल्यानंतर एका आठवड्यापूर्वी जेव्हा तुम्ही रिव्हिजन वगैरे करत असता तेव्हाच या गोष्टींवर नजर फिरवायची आहे. तोपर्यंत फक्त इथंपर्यंत वाचलं तरी काहीही हरकत नाही. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो, आता मागील काही मराठी साहित्य संमेलन आहे. आपण बघितलं की हे 97वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. सो पाठीमागचे तुम्हाला किमान 2 साहित्य संमेलनं माहिती पाहिजे, कारण आयोगानं आता याच्यापूर्वी एकदा प्रश्न विचारलेला होता की साहित्य संमेलनाचं ठिकाण आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्या मॅच द पेअरला आयोगाने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. आणि आपल्याला माहित आहे की जर आपल्याला मॅच द पेअर व्यवस्थित सोडवायचे असतील तर त्यातले किमान 2 जरी माहीत असतील तर बऱ्याच वेळेला आपल्याला त्यातली जी काही उत्तर आहे ते उत्तर काढता येऊ शकतं. कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, जे आपल्याला कन्फर्म माहीत आहे त्याची जोडी आपल्या ऑप्शनमध्ये मॅच होते का ते बघत असतो. सो मला असं वाटतं की नॉट नेसेसरी तुम्हाला सगळे पाठ करावे लागतील, पण ॲटलिस्ट शेवटचे 2 म्हणजे 22-23 म्हणजे 95 आणि 96 जे काही साहित्य संमेलन आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. वर्षाचा कॉलम तुम्ही लक्षात ठेवला नाही तरी काहीही हरकत नाही. 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर या ठिकाणी झालं होतं आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते भारत सासने. 96 म्हणजे ह्याच्या पूर्वीचं झालं होतं त्या ठिकाणी वर्ध्याला आणि ह्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. सो ॲटलिस्ट हे 2 लक्षात ठेवा. माहितीसाठी फक्त दिलंय की पहिलं साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे येथं गो रानडे, महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं होतं. 94चं 2021 मध्ये नाशिक या ठिकाणी जयंत नाडीकर. सो जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर ह्यातले कुठलेही किमान 2 साहित्य संमेलनाची क्रमांक, ठिकाण आणि संमेलन अध्यक्ष लक्षात ठेवा. ह्यातले तुम्हाला जे लक्षात वाटते ते, त्यातल्या त्यात शेवटच्या 3 पैकी 2 असावेत. ओके, 93, 94, 95, 96 पैकी किमान 2 तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. आणि हे 2 जरी लक्षात राहिले तर मला असं वाटतं की तुमचं मॅच द पेअरला उत्तर चुकणार नाही, कारण ह्या टेबलवरती प्रश्न विचारताना आयोग तुम्हाला मॅच द पेअरलाच प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. शक्यतो शेवटचे 2 करा. 95 उदगीर भारत सासने, 96 वर्धा नरेंद्र चपळगावकर. ओके, येस. चलो, नंतर आहे महाराष्ट्रात एक उपसा वीज साठवणूक प्रकल्प त्या ठिकाणी काय केला जाणार आहे, बांधला जाणार आहे. आता हा उपसा वीज साठवणूक प्रकल्प काय आहे मी तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर एकदा सांगणारच आहे. परंतु त्याच्यापूर्वी यासाठी महाराष्ट्र राज्यासोबत करार कोणी केलेला आहे तर NHPC, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन आणि टोरंट पॉवर नावाची एक प्रायव्हेट कंपनी आहे. सो तुम्हाला 2 नावं लक्षात ठेवायची आहेत की महाराष्ट्र राज्य सरकारनं अशा प्रकारचा उपसा वीज साठवणूक प्रकल्पासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलाय. एक आहे NHPC आणि दुसरा आहे टोरंट पॉवर लिमिटेड. आता बघा, ही वीज निर्मिती त्या 2 कंपन्यांसोबत किती होणार आहे तर 13,050 मेगावॅट इतकी वीज निर्मिती या 2 प्रकल्पांच्या माध्यमातून होणार आहे. NHPC पासून 7,350 आणि टोरंट पासून 5,700. पण हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही, फक्त इन्फॉर्मेशन असावी म्हणून सांगितले. सो बेसिकली 2 कंपन्यांसोबत जो काही करार केलेला आहे त्याच्या माध्यमातून 13,050 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. 71,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी असणार आहे. ओके, सो ही एक आकडा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. यासाठी NHPC सोबत 44,000 कोटी आणि टोरंट पॉवर सोरो 27,000 कोटीची त्या ठिकाणी गुंतवणूक आहे. हे पण आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही. इथं आपल्याला 13,050 मेगावॅट लक्षात ठेवायचं आहे, 71,000 कोटी लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये जवळ 30,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सो बेसिकली महाराष्ट्र सरकारनं कोणत्या 2 कंपन्यांसोबत त्या ठिकाणी करार केलाय, NHPC आणि टोरंट, हे 2 लक्षात ठेवायचं. किती ऊर्जा निर्मिती होणार आहे तर 13,050 मेगावॅट. किती कोटी गुंतवणूक आहे तर 71,000 आणि याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती किती होणार आहे 30,000. सो बेसिकली ही जी आकडेवारी आहे ती कंटिन्युअसली वाचून त्या ठिकाणी होणार आहे. आता बघा, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन जे आहे ते खालील 4 ठिकाणी त्या ठिकाणी काय करणार आहे, अशा प्रकारचे वीज निर्मिती प्रकल्प स्थापन करणार आहे. काळू असेल, सावित्री असेल, जालोंद असेल आणि केंगाडी या 4 ठिकाणी हे प्रोजेक्ट असतील. मी तुम्हाला म्हटलं तसं की 7,350 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये काळू, सावित्री, जालोंद आणि केंगाडी याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाणार आहे. टोरंटो पॉवर जे आहे ते टोरंटो पॉवरचे त्या ठिकाणी कर्जत असेल, मावळ असेल आणि जुन्नर असेल या ठिकाणी अशा प्रकारे सर्व प्रकल्प जे आहेत ते कोकणात त्या ठिकाणी असणार आहेत. ओके, सो बेसिकली
हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, आयोग इथंपर्यंत प्रश्न विचारेल, फक्त वर्तमानपत्रांमध्ये हे आलं होतं म्हणून मी हे डिटेलमध्ये घेतले. आता उपसा वीज साठवणूक प्रकल्प म्हणजे काय? सो बेसिकली 2 जलसाठे त्या ठिकाणी तयार केले जातात. एक आहे वरील बाजूस आणि एक आहे खालील बाजूस. ओके, सो 2 त्या ठिकाणी जलसाठे आहेत. जसं मी तुम्हाला सांगतो तसं की कुठलाही जलविद्युत निर्मिती प्रकल्प जर तुम्ही बघितला तर धरण असतं, धरणातनं असं पाणी खाली सोडलं जातं, खाली टर्बाईन्स त्या ठिकाणी असतात आणि ह्या टर्बाईन्सवर पाणी पडल्यानंतर ते टर्बाईन्स फिरतं आणि त्याच्या निर्मिती माध्यमातून वीज निर्मिती होते. सो इथे एक जलसाठा त्या ठिकाणी असतो, त्या जलसाठ्यातून पाणी खाली सोडलं जातं आणि पाणी साठल्यानंतर इथं जे काही टर्बाईन्स आहेत ते फिरतात आणि वीज निर्मिती होत असतात. परंतु उपसा म्हणजे पाणी पडलेलं त्या ठिकाणी परत लिफ्ट त्या ठिकाणी केलं जातं. सो उपसा वीज साठवणूक प्रकल्पामध्ये 2 जलसाठे असतात, एक वरच्या बाजूस असतो आणि एक खालच्या बाजूस असतो. आता बघा, वरून पाणी टाकलं, वीज निर्मिती झाली, परंतु आता काय केलं जातं, पहिल्यांदा काय केलं जातं, वरील प्रकल्पातून पडणाऱ्या पाण्याद्वारे वीज निर्मिती केली जाते रेग्युलर पद्धतीनं. परंतु हे जे काही नंतर पाणी खाली आलेलं आहे, हे पाणी परत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ते काय केलं जातं, लिफ्ट केलं जातं आणि परत वरच्या प्रकल्पात त्या ठिकाणी टाकलं जातं. म्हणजे काय, परत एकदा त्या ठिकाणी काय केलं जातं, पाणी वापरलं जातं वीज निर्मितीसाठी. सो बेसिकली वरून पाणी खाली पडणार, टर्बाईनवरती टर्बाईन फिरणार, वीज निर्मिती होणार. परंतु हे पाणी परत पुढे वाया न जाता सौर ऊर्जेचा वापर करून हे जे काही पाणी आहे ते लिफ्ट केले जाणार आणि परत एकदा वरच्या जलसाठ्यामध्ये त्या ठिकाणी टाकलं जाणार. ओके, सो एक रफ डायग्राम काढतो जेणेकरून तुम्हाला हे समजेल. ओके, समजा इथं पाण्याचा साठा त्या ठिकाणी आहे. ओके, इथं धरण आहे. ओके, आणि हे जे काय आहे हे पाणी खाली जेव्हा पडेल तेव्हा या ठिकाणी ते साठेल. या ठिकाणी पाणी साठल्यानंतर हे पाणी जे आहे ते परत लिफ्ट करून या ठिकाणी टाकलं जाणार आहे. सो बेसिकली उपसा वीज साठवणूक प्रकल्प म्हणजे पडणारं पाणी परत उचलून मूळ जलाशयात टाकलं जातं, परत पाणी ते खाली येतं, परत उपसून वरती टाकलं जातं. परंतु हे उपसा सिंचनासाठी काय वापरलं जातं, सौर ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सो असा एक वेगळा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यानं NHPC आणि टोरंट पॉवर लिमिटेड सोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे. 13,050 मेगावॅट निर्मिती आहे, 71,000 इतकी गुंतवणूक त्या ठिकाणी आहे, 30,000 इतकी वीज निर्मिती आहे आणि मी तुम्हाला अर्थ पण त्या ठिकाणी सांगितलेला होता. येस, नंतर आहे बघा फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आपण त्याला FDI किंवा विदेशी गुंतवणूक म्हणतो. या विदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते नेहमीप्रमाणे आघाडीवर राहिलेलं आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग आहे, त्या विभागानं त्या ठिकाणी काही महत्त्वाची आकडेवारी तयार केली. या आकडेवारीनुसार असं लक्षात आलेलं आहे की पाठीमागच्या 3.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी राज्यामध्ये 4,07,328 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आणि भारतामध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या हे प्रमाण 29% त्या ठिकाणी आहे. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती गुंतवणूक झाले तर 4,07,328 कोटी, किंवा या ठिकाणी सर्वात जास्त गुंतवणूक कोणत्या राज्यात झालेली आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू वगैरे असे ऑप्शन असतील तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की महाराष्ट्र की गुजरात, परंतु यावर्षी मात्र FDI मध्ये महाराष्ट्र राज्यानं त्या ठिकाणी अग्रक्रम राखलेला आहे. 22-23 वर्षात सर्वाधिक FDI झालेल्या राज्यांची क्रमवारी ही जी काही 4,07,000 बघितलेली आहे ती 20-21 ते 22-23 या ठिकाणी 3.5 वर्षातली आकडेवारी त्या ठिकाणी आहे, कारण जून महिन्यातली ही आकडेवारी रिलीज आहे. 20, 21, 22, 23 आणि हे म्हणजे 23चं अर्ध वर्ष. ओके, सो 22-23 म्हणजे पाठीमागच्या फायनान्शियल इयरमध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक FDI गुंतवणूक कुठं झालेली आहे तर महाराष्ट्रामध्ये 1,18,422 लाख कोटी रुपये. 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबरला दिल्ली आहे, 4 नंबरला गुजरात आहे, 5 नंबरला तामिळनाडू आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणूक कुठल्या क्षेत्रामध्ये झाले तर कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये टोटल 16% गुंतवणूक त्या ठिकाणी झालेली आहे. सो 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पाठीमागचं 3.5 वर्ष असू देत किंवा 2022-23 वर्ष असू दे, या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक FDI त्या ठिकाणी झालेली आहे. 20-21 ते 22-23 या 3.5 वर्षामध्ये 4,07,328 कोटी इतकी गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, तर पाठीमागच्या एका वर्षामध्ये 1,18,422 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला दिल्ली, 4 नंबरला गुजरात आणि 5 नंबरला तामिळनाडू त्या ठिकाणी आहे. ओके, सो आपला महाराष्ट्र परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये त्या ठिकाणी 1 नंबरला राहिलेला आहे. येस, नंतर पाठीमागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील 2 जिल्ह्यांचं नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलं. एक होता औरंगाबाद, ज्याचं छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, आणि दुसरं होतं उस्मानाबाद, ज्याचं त्या ठिकाणी धाराशिव करण्यात आलं.
आणखीन एका राज्यातील एका शहराचं किंवा जिल्ह्याचं नामकरण बदलण्याचा निर्णय त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतला आहे आणि त्या शहराचं नाव आहे अहमदनगर आणि या नवीन शहराचं नाव किंवा नवीन नाव काय असणार आहे तर अहिल्यादेवी नगर. लक्षात ठेवा, अहमदनगरचं भविष्यातलं नाव हे अहिल्यादेवी नगर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केलेली आहे. दोन नावं पेपरला आली होती, एक अहिल्यानगर किंवा अहिल्यादेवी नगर. ओके, ऑफिशियली जेव्हा नाव आपल्याला कळेल तेव्हा आणखीन काही गोष्टी कळतीलच, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये असं आलं होतं की अहमदनगरचं नाव आता अहिल्यादेवी नगर. काही लोकांनी त्याला अहिल्यानगर असं देखील संबोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, ह्याचं निमित्त काय होतं तर सॉरी, हे कुठून त्यांनी घोषणा केली तर चौंडी नावाचं नगर जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे जे अहिल्यादेवी यांचं जन्मस्थान आहे. सो अहिल्यादेवी यांची 298वी त्या ठिकाणी जयंती होती. त्या जयंतीनिमित्त चौंडी या ठिकाणी कार्यक्रम जो झाला त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि एकनाथ शिंदे उपस्थित असताना त्यांनी तशा प्रकारची घोषणा केलेली आहे. फक्त माहिती असू द्या, चौंडी हे नगर जिल्ह्यातलं गाव आहे ज्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी जन्म झाला होता. म्हणूनच अहिल्यादेवीचं अहमदनगरचं नामकरण आता अहिल्यादेवी नगर त्या ठिकाणी असणार आहे. 1494 मध्ये अहमदनगर शहराची स्थापना मलिक अहमद निजामशाह यांनी केली होती, म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी शहराला देण्यात आलेलं आहे. अहमद वर्ण अहमदनगर, आलं का लक्षात? ओके, सो आता त्याचं नाव अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलेलं आहे. देवी होळकर किंवा अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी या गावामध्ये झाला, जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. 13 ऑगस्ट 1795 इंदोर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. वडील होते मानकोजी शिंदे, पती होते खंडेराव होळकर. मल्हारराव होळकर सगळ्यांना माहीत असतील, यांचे सुपुत्र त्या ठिकाणी होते. जे काय अहिल्याबाई होळकर होत्या त्या इंदोरच्या सुभेदार त्या ठिकाणी होत्या. 1 डिसेंबर 1767 ते 1795 म्हणजे मृत्यूपर्यंत त्या इंदोरच्या सुभेदार होत्या. त्यांनी लष्करी प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मल्हाररावांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी सती जाण्याच्या प्रथेला त्या ठिकाणी विरोध केलेला होता. अनेक हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली किंवा त्याचं रिकन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा जे भाषण केलं नरेंद्र मोदी तेव्हा त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा रेफरन्स दिला होता की या काशी विश्वनाथ मंदिराची त्यावेळेला म्हणजे 1780 मध्ये पुनर्बांधणी जी केली होती ती अहिल्यादेवी किंवा अहिल्याबाई होळकर यांनी त्या ठिकाणी केलेली होती. ओके, सो आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण काय करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन असा पण असू शकतो अहिल्यानगर किंवा अहिल्यादेवी नगर. सो ज्या ऑप्शनमध्ये अहिल्यादेवींचं नाव आहे तो ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट असू शकतो. अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर तुम्ही त्या ठिकाणी समजू शकता. ओके, येस. नंतर महाराष्ट्र राज्य सरकारनं स्वतःचं वस्त्रोद्योग धोरण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. या धोरणाचा कालावधी 23-24 ते 27-28 असा त्या ठिकाणी 5 वर्षाचा असणार आहे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकार 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 5 लाखाची रोजगार निर्मिती याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालय नावाच्या 2 गोष्टी सध्याला महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात आहे. त्यांचं विलिनीकरण करून वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालय त्या ठिकाणी तयार केलं जाणार आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे. आता सध्याला 2 जी काही वेगवेगळे आयुक्तालय आणि संचालनालय त्या ठिकाणी आहेत त्यांचं एकत्रीकरण करून यातला वस्त्रोद्योग आणि यातला रेशीम ह्यांच्यासाठी एकच त्या ठिकाणी आयुक्तालय तयार करण्यात येणार आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यात 6 तांत्रिक वस्त्रोद्योग पार्कची स्थापना त्या ठिकाणी केली जाणार आहे. कापूस प्रक्रिया उद्योगाची क्षमता सध्याला 30% 80% वाढवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच सहकारी संस्था ज्या आहेत सूतगिरण्या त्या आहेत ज्या बुडीत त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आपण त्यांना आजारी सहकारी संस्था देखील म्हणतो. ह्या आजारी सहकारी सूतगिरण्यांच्या पुनर्वसनासाठी सूतगिरणी भाडे तत्वावर तसेच सहकारी सूतगिरणीकडील अतिरिक्त जमीन विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. सो बेसिकली जे काही आजारी सहकारी सूतगिरण्या आहेत
त्यांचं भाडे तत्वावर दुसऱ्या त्यांना देण्यात येणार आहे, किंवा ह्या ज्या काही अतिरिक्त जमिनी आहेत त्या विक्रीला त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला पैसा मिळू शकतो. पिकणे ते विकणे ही शृंखला मजबूत करावी लागणार आहे, कारण कापूस पिकला तर त्याच्यावरच त्या ठिकाणी कापड तयार होईल आणि कापड तयार झालं तरच ते विकलं जाईल. ओके, सो पिकणे ते विकणे ही शृंखला जी आहे ती विकसित करणं मजबूत केली जाणार आहे. महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड सुरू करून गुंतवणुकीच्या 40% पर्यंत त्या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. जे लोक या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक किंवा एखादा प्रकल्प स्थापन करू इच्छित आहेत त्यांना त्यांच्यासाठी महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड सुरू केला जाणार आहे आणि यांना एकूण जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीपैकी 40% म्हणजे 25% पर्यंत त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अनुदान दिलं जाऊ शकतं. हरित उद्योग संकल्पनेअंतर्गत त्या ठिकाणी 10 कोटी रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी असणार आहे. ओके, लघु वस्त्र उद्योगांना 45% पर्यंत अनुदान त्या ठिकाणी असणार आहे. वस्त्रोद्योगातील मोठ्या उद्योगांना 250 कोटी रुपयेपर्यंत अनुदान त्या ठिकाणी असणार आहे. सो जे काही छोटे उद्योजक आहेत त्यांना 45% अनुदान, जर मोठे उद्योग असतील तर त्यांना 250 कोटी रुपयेपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. जसं त्या ठिकाणी आपण आत्ता बघितलं महाराष्ट्र राज्याचं वस्त्रोद्योग धोरण जे आहे ते रिलीज झालेलं आहे, तसंच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारचं IT धोरण म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान धोरण त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. टोटल 95,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, 3.5 लाख रोजगार निर्मिती आहे आणि याच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक देखील निर्यात देखील होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. ओके, मगाशी जे आपण बघितलं गुंतवणूक असेल, रोजगार निर्मिती असेल, तशाच प्रमाणे या धोरणामध्ये पण ह्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. ओके, नंतर मुंबई आणि नवी मुंबई इथं डेटा सेंटर हब त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. जे काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले स्टार्टअप आहेत या स्टार्टअपला सहाय्य करण्यासाठी त्या ठिकाणी अग्रगण्य तांत्रिक संस्था, बिझनेस स्कूल, खाजगी संस्था यांच्या सहकार्याने कळंबोली या ठिकाणी एक एकात्मिक केंद्र त्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. सो बेसिकली हे जे काही नवीन स्टार्टअप इंटरेस्टेड आहेत त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी एक एकात्मिक केंद्र स्थापन केलं जाईल कळंबोली या ठिकाणी. नंतर स्टॅम्प ड्युटीमध्ये 50 ते 100% सवलत असणार आहे. जे काही विद्युत शुल्क आहे ते 10-15 वर्षासाठी माफ त्या ठिकाणी केलं जाणार आहे. निवासी दराच्या सममूल्य दराने मालमत्ता कर असणार आहे, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो जास्त आकारला जाणार नाही आहे. नंतर ॲनिमेशन गेमिंग उद्योगांना 5 वर्षासाठी 25 कोटी रुपयापर्यंत भांडवली अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाकरता 5 वर्षासाठी 1 कोटी रुपयांचे अनुदान त्या ठिकाणी असणार आहे. ओके, बौद्धिक संपदा हक्क, एखाद्यानं एखादा गेम तयार केला असेल किंवा एखादी आयडिया त्या ठिकाणी इन्व्हेंट केली असेल तर हे जे काही पेटंट आहे त्या पेटंटसाठी 5 ते 10 लाख रुपयांचं सहाय्य त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली जर बघायला गेलं तर अनेक जे काही कर आहेत त्या करांमध्ये सवलत असणार आहे. जी काही शुल्क आहे त्या शुल्कामध्ये सवलत असणार आहे. कशा बघा, मुद्रांक शुल्कामध्ये सवलत आहे, विद्युत शुल्कामध्ये सवलत आहे, मालमत्ता करामध्ये शुल्क त्या ठिकाणी सवलत आहे आणि काही अनुदान दिलं जाणार आहे. मग हे अनुदान कशासाठी असणार आहे? ॲनिमेशनसाठी असणार आहे 25 कोटी रुपये. जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढायची असेल तर त्याला 1 कोटी रुपये आणि जर पेटंट त्या ठिकाणी नोंदणी करायची असेल तर 5 ते 10 लाख रुपयांचं सहाय्य त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली एकूणच माहिती तंत्रज्ञान सेक्टरला प्रमोशन करण्यासाठीचं हे धोरण आहे, जिथं एक मुंबई आणि नवी दिल्ली इथं, मुंबई आणि नवी मुंबई इथं एक डेटा सेंटर हब असेल, कळंबोली इथे एक एकात्मिक त्या ठिकाणी केंद्र असेल जे स्टार्टअपला त्या ठिकाणी विविध गोष्टींमध्ये मदत त्या ठिकाणी करेल, विविध शुल्कांमध्ये माफ असेल आणि काही गोष्टींसाठी अनुदान देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, यस. नंतर आहे जो काही समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी उभा केला जाणार आहे. आता हे ॲग्रो म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर, लॉजिस्टिक म्हणजे काय तर बेसिकली कृषी जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारे जे काही पायाभूत सुविधा आहे त्याला आपण लॉजिस्टिक पार्क म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल समृद्धी महामार्गाला जोडणारे इतर जे रोड आहेत
ते चांगले करणं असू देत, किंवा या ठिकाणी गोदाम बांधणं असू देत, या ठिकाणी कोल्ड स्टोरेज बांधणं असू देत. ओके, सो बेसिकली समृद्धी महालगत जो काही एरिया आहे तो त्या ठिकाणी विकसित करणे, त्याला आपण ॲग्रो लॉजिस्टिक्स पार्क त्या ठिकाणी म्हणतो. ओके, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी अशा प्रकारचा ॲग्रो लॉजिस्टिक पार्क उभा केला जाणार आहे. राज्य वखार महामंडळाकडे जबाबदारी असणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कची उभारणी केली जाणार आहे आणि 30.32 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी असणार आहे. सो बेसिकली हा समृद्धी महामार्ग धरून झाला. या समृद्धी महामार्गाच्या बाजूला त्या ठिकाणी काय केलं बघा, गोदाम बांधलेले आहेत, कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी बांधलेले आहेत. ओके, ज्याच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी आपला जो काही पिकवलेला माल आहे ते स्टोरेज करू शकतील आणि लगेच रोड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आवश्यक ठिकाणी ते पोहोचू शकतील. सो बेसिकली कृषी क्षेत्रातली जी काही उत्पादनं आहेत त्यांचं स्टोरेज करण्यासाठी किंवा त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी आवश्यक ज्या काही सोयी सुविधा आहेत ते पुरवणारं सेंटर जे आहे त्याला ॲग्रो लॉजिस्टिक्स पार्क असं त्या ठिकाणी म्हणतात. ओके, येस. आता आपण नेहमीप्रमाणे एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजनमध्ये आपण पाठीमागच्या अर्धा तासामध्ये वगैरे जे काही शिकलेलं आहे ते परत एकदा क्विक रिवाइज करणार आहोत. तुमच्यासाठीच ही क्विक रिव्हिजन आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी रिव्हिजन करत नाही चांगल्या पद्धतीनं, म्हणून त्यांना मार्क्स कमी असतात. सो बेसिकली एकच संदर्भ जास्त वेळा वाचण्यापेक्षा एकाच विषयासाठी जास्त संदर्भ वाचण्यापेक्षा एकच संदर्भ भरपूर वेळा वाचा, त्याला रिवाइज करा, त्या विषयाचा पाया तुमचा चांगला होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क येतील. जास्त संदर्भ वाचण्याच्या आधी लागू नका. 1-2 स्टँडर्ड रेफरन्स घ्या आणि त्यालाच रिवाइज करा. ओके, सो हा आपला जो काही स्टँडर्ड रेफरन्स आहे त्याला आपण एकदा रिवाइज करूयात. ओके, सो शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन पार पडलेला आहे. तिथीनुसार 2 जूनला, तारखेनुसार 6 जूनला. या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरची त्या ठिकाणी शिवसृष्टी उभा केली जाईल. याला 50 कोटी निधी असेल आणि प्रतापगडसाठी त्या ठिकाणी स्वतंत्र प्राधिकरण असेल, त्याचे अध्यक्ष असतील उदयनराजे भोसले. शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं विशेष टपाल तिकिटाचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. 5 रुपयाची तिकिटाची किंमत आहे आणि त्याच्यावर होन ची प्रतिमा त्या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. मराठी भाषेसाठीचे साहित्य अकादमी पुरस्कार त्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहे. युवा पुरस्कार विशाखा विश्वनाथन यांना स्वतः विरुद्ध उभा करताना या कविता संग्रहासाठी, तर बालसाहित्य पुरस्कार एकनाथ आवड यांना छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी आहे. इंग्रजी भाषेचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार सुधा मूर्ती यांना ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज असं या पुस्तकाला आहे. नंतर 97वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर या ठिकाणी होणार आहे. अंमळनेर इथं होणारे हे दुसरं साहित्य संमेलन आहे. ह्याच्यापूर्वी 35वं 1952 मध्ये कृष्णाजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झालं होतं. 97व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत रवींद्र शोभने. मूळ नागपूरचे आहेत. धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर इथं त्यांनी प्राध्यापक होते. अश्वमेध, उत्तरायण, कोंडी, पडघम, पांढर, पांढरे हत्ती, प्रवाह, 26 दिवस, रक्तध्रुव आणि होळी ह्या त्यांच्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. ऐशात चौफेर टापूत नावाची त्यांची आत्मकथा देखील प्रसिद्ध आहे. ओके, 95 उदगीर भारत सासने. ओके, 96 वर्धा आणि नरेंद्र चपळगावकर. हे किमान 2 लक्षात ठेवायचे आहेत. पहिले विसरला तरी काही हरकत नाही, कारण हा प्रश्न विचारताना तुम्हाला मॅच द पेअरलाच विचारला जाऊ शकतो आणि आपण ही 2 माहीत असले तर उत्तर काढू शकू. ओके, नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये उपसा वीज साठवणूक प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यानं NHPC म्हणजे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन आणि टोरंट पॉवर सोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे. इथं हे जे काही उपसा वीज साठवणूक प्रकल्प म्हणजे काय, तर 2 त्या ठिकाणी जलाशय असणार आहेत. पहिल्या जलाशयातून जेव्हा खाली पाणी पडेल तेव्हा त्या ठिकाणी काय असणार आहे, त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि खाली पडलेलं पाणी परत एकदा सौर ऊर्जेच्या माध्यमातून लिफ्ट करून वरती त्या ठिकाणी टाकलं जाणार आहे. म्हणून त्याला उपसा वीज साठवणूक प्रकल्प असं म्हणतो. एक 13,050 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. 71,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आणि याच्या माध्यमातून 30,000 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. ओके, नंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या 3.5 वर्षात असू देत किंवा 22-23 या वर्षांमध्ये सर्वाधिक FDI त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. 2 नंबरला कर्नाटक आणि 3 नंबरला दिल्ली आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रामध्ये सर्वाधिक FDI त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण आता अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेला केलं होतं. मलिक अहमद निजामशाह यांनी 1494 मध्ये या अहमदनगरची स्थापना केली होती, म्हणून त्याच्या नावावरनं या शहराला अहमदनगर असं नाव त्या ठिकाणी पडलेलं होतं. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी 1725 मध्ये झाला.
त्यांचे पती जे होते ते खंडेराव होळकर होते, मल्हारराव होळकर यांचा मुलगा त्या ठिकाणी होत्या. इंदोरच्या सुभेदार म्हणून त्यांनी काम केलं, लष्करी प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं होतं. बऱ्याच हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. नंतर राज्याचं वस्त्रोद्योग धोरण 23-24 ते 27-28 या कालावधीसाठीचं जाहीर झालेलं आहे. 25,000 कोटी गुंतवणूक आहे, 3 लाख रुपये 5 लाख इतकी रोजगार निर्मिती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना त्या ठिकाणी केली जाणार आहे. वस्त्रोद्योग पार्कची स्थापना त्या ठिकाणी केली जाणार आहे. जी काही कापूस प्रक्रिया उद्योगांची क्षमता आहे ती सध्यावरून 30% वरून 80% वाढवण्यात येणार आहे. नंतर ज्या काही आजारी सहकारी सूतगिरणी आहेत त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी भाडेतत्वावर त्या देण्यात येतील किंवा त्यांच्या ज्या अतिरिक्त जमिनी आहेत त्या विक्रीसाठी परवानगी देण्यात येईल. महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड त्या ठिकाणी स्थापन केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून 40% किंवा 25 कोटी रुपये अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. हरित उद्योग संकल्पनेअंतर्गत 10 कोटी रुपये अनुदान असेल. लघु वस्त्रोद्योग उद्योजकांना त्या ठिकाणी 45% अनुदान असेल. मोठ्या उद्योजकांना त्या ठिकाणी 250 कोटी रुपयेपर्यंत अनुदान असेल. नंतर राज्याचं माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर झालेलं आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक 95,000 कोटीची आहे. 3.5 लाख रोजगार निर्मिती आहे. 10 लाख कोटींची निर्यात त्या ठिकाणी असणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई इथं डेटा सेंटर हब त्या ठिकाणी असणार आहे. कळंबोली इथं एकात्मिक केंद्राची स्थापना केली जाणार आहे, जे स्टार्टअप्सला विविध सहाय्य त्या ठिकाणी करतील. मुद्रांक, विद्युत आणि मालमत्ता कर मध्ये त्या ठिकाणी सवलत त्या ठिकाणी दिली जाणार आहे. 25 कोटी रुपयापर्यंत भांडवली अनुदान असणार आहे. ओके, इनोव्हेशनसाठी त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचं अनुदान असणार आहे. पेटंटसाठी 5 ते 10 लाख रुपयांचं सहाय्य असणार आहे. समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी वैजापूर, औरंगाबाद इथं त्या ठिकाणी एक ॲग्रो लॉजिस्टिक्स पार्क त्या ठिकाणी असणार आहे. 30.62 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी असणार आहे. ॲग्रो लॉजिस्टिक्स पार्क म्हणजे जी काही कृषी उत्पादन आहेत, शेतकऱ्यांचा जो काही माल आहे त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा समृद्धी महामार्गाच्या लगत निर्माण करणे, आपण त्याला ॲग्रो लॉजिस्टिक्स पार्क असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, येस, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.